तर झालंच पाहिजे रे. त्यासाठी नाही स्पॉन्सर लागणार आपल्याला. आपल्या पैशांनी ऑफिस लागणार काय मजा आहे. ते काय बी असो, माणूस तर आपल्याला गंडवायलाच लागणार. तो बी एकदम तगडा स्पॉन्सर. चल बरं, कोणी भेटतं काय बघू. चल चल. बातमी वाचली का आपल्या देशाची? 65 वर्षाच्या म्हाताऱ्यानं 20 वर्षाची पोरगी पळवली म्हण. अवघडा राव आपल्या देशाचं. आईला आमल्या देव पण किती भल्याचा असतो रे. स्पॉन्सर म्हणे पण तो स्पॉन्सर बसवलं की बाकड्यावर. खरंय की राव. तात्यासारखा बावळट लगेच हरभरच्या झाडावर चढणारा माणूस अख्ख्या गावात शोधून पण सापडायचं नाही आपल्याला. ओ अमोल शेठ, चला की लागू कामाला. तसं पण ताते शेठ सरपंचाच्या खुर्चीसाठी हा पापलेला माणूस. थोडा जर चार्जिंग केलं ना ढगाच्या पण वरती जाईल. कसा स्विंग. नमस्कार सरपंच साहेब. लयच निवांत बसलाय. अरे नमस्कार. नमस्ते नमस्ते. बसलाय. हा निवांत बघा, या बसा. अगं बाबू, सरपंच आणि मी. सरपंच साहेब, बरं वाटलं बरं का ऐकून की तुम्हाला देशाची काळजी आहे. तुमच्यासारखा एवढा काळजी वाहू माणूस असून पण त्याच्या गावाला काय फायदा नाही बरं का. मग काय तर आणलं बघ ना. तात्या गावासाठी एवढं झटतात, त्यांची चायना होईल तेवढी मदत करतात, तरी पण गावची लोक त्यांना किंमतच देत नाही. नाही बाबा, गावाने एकदा तरी तात्याला गडगंज मताने निवडून दिलं पाहिजे होतं. अरे बस बस बरोबर. तुम्हाला जेवढं कळते ना तेवढं गावाला कळालं असतं तर गाव आज बेमोहर राहिलं असतं. हो पण तात्या, वाईट वाटतं विचार केला की. पण ह्या पंचवार्षिकला मी ताण बघणार नाही, भूक बघणार नाही. दिवस रात्र फक्त तुमचा आणि तुमचाच प्रचार करणार. बारक्या पोरापासनं मोठ्या माणसापर्यंत, मोठ्या माणसापासनं म्हाताऱ्या माणसापर्यंत, बायकांपासून नवऱ्यापर्यंत, नवऱ्यापासून बाळाच्या जंगाटापर्यंत सगळ्यांच्या तोंडावर तात्या तात्या आणि तात्याच नाव राहणार आहे. असं झालं ना परवण, अख्ख्या गावाला जीव घालीन का काढी लावायचं का त्या इस्टेटीला. अरे अख्खं गाव बघत राहायला पाहिजे एवढं जेवून घालीन मी. तुम्ही काळजी करू नका, लागा कामाला माझ्या. आमचा विश्वास आहे तुमच्यावर तात्या, पण ते आप्पा सरपंचाला खरं नाही वाटणार ते. म्हणजे अहो तात्या, आम्ही तेच म्हणलो की त्याला. तो म्हणाला अरे माणसं सांभाळणं आप्पासारख्या माणसाचं काम नाही, त्यानं तुम्हा दोघायला जेव घाल दे, मी त्याच्या पाया पडणार. मग आम्ही बी नाही गप्प बसलो. आता तुमची इज्जत काढल्यावर आम्ही काही गप्प बसतोय वय. तुम्ही आमचं ऐकू नाही आणि पुढचं भावी सरपंच होईल. आम्ही त्यांना सांगून टाकलं की तुम्ही आमच्या दोघांसाठी म्हणजे या निष्ठावान कार्यकर्त्यांसाठी अख्खच्या अख्खं बोकडच कापणार आहे. तर इज्जतीचा प्रश्न आहे तात्या, कापणार ना बोकड. हे का विचार नाही झालं का? आपल्या घरात बोकड आहे, उद्याच आपण कापू बोकड. शेतात जायचं, निब्बर दोघ जण यायचं, दोघं निब्बर जेवढं लागल तेवढं तुम्ही मटण दाबून खायचं. बस का? अजून काय पाहिजे तुम्हाला? काय पण सांगा, तात्या द्यायला खंबीर आहे तुम्हाला. किती पण खावा. आता दाखवतो मी गावाला बोकड आहे घरचं. किती पण होऊ द्या माझा खर्च, तात्या आता घाबरणार माणूस नाही, सरपंच होणारच. हे बबले माझी जानू, नाराज आहे का तू माझ्यावर? मग नाराज नाही होतं काय करू? तुला मी कधी बी म्हणलं मला फिराय घेऊन जा, तर तू ह्याच सडक्या जागेवर मला घेऊन येतो. अगं सध्या तंगी चालू आहे ना, तर माझ्या बजेट इथपर्यंत यायचंय. अगं ही बुलेट पण मी रॉकेल टाकून चालवतोय माहिती का? तुझ्या बजेट मध्ये जर माझं प्रेम बसत नसेल ना तर आत्ताच्या आत्ता ब्रेकअप करू आपण. तसं बी माझ्या मागं लय श्रीमंत पोरं लागले. अय तुला एवढं फालतू वाटलं का आपलं प्रेम? तर तुला ब्रेकअप करायचं असं कर, फक्त उद्या अख्ख्या बोकडाच्या मटणाच्या पार्टीला फक्त तूच नसशील. अयो, अख्ख्या बोकडाची चौघाची मटणाची पार्टी? ब्रेकअपचं विसर तू, ब्रेकअपचं विसर. मी असंच म्हणले. अरे सॉरी. कुठे यायचंय तुम्हाला सांग, मी येते. ए कमल्या, माझ्या दिलाची धडकन, माझ्या वाकड्या तोंडाचं कार्टून, ते एवढं प्रेम करतोस काय माझ्यावर? अगं लय प्रेम करतो जानू तुझ्यावरती, आबाळा एवढं. लईच आवडते तुम्हाला, लय म्हणजे लईच आवडते तू.
तुला मी एवढी आवडते, माझ्यासाठी काही करत नाही तू, साधी काळजी पण करत नाही, साधी पॅप्सी सुद्धा खायला आणत नाहीस तुम्हाला. अगे येडी बिडी झाली काय? काय फेप्सी बिप्सी खात बसली? उद्या तुझ्यासाठी अख्ख्या बोकडची पार्टी ठेवली मी. हा म्हणजे बोकडाची पार्टी? मटण मटण बोकडाचं मटण. आईला आमल्या किती वेळ वाट बघत बसायची? तात्या येईल की नाही रे? तात्याचं काय माहित नाही कमल्या, पण बबली आणि राणी येणार आहेत बघ. पण त्या जर आल्या आणि त्यांना मटण नाही दिसलं तर ते आपल्यालाच कच्चं खातीन बघ. आहे रे कमल्या, तुला काय वाटतं तात्या येईल का नाही? तात्या आली. वा रे वा माझ्या वाघानं, चांगलीच तयारी केली की. टेन्शन नका घेऊ, त्या बिस्किटाला आणलंय. तुम्ही आम्हाला बोकड सांगितलं होतं, बोकड म्हणून या रानरेड्याला घेऊन आलो तू. अरे येड्यानं, त्या बिस्किटाला कापाला नाही, बोकड कापून आणायला आणलोय. ओ तात्या, तुमचा असेल ह्या पेत्रावर विश्वास, आमचा नाहीये. ए येड्यानं, जसं तुम्ही माझे कट्टर कार्यकर्ते आहेत ना, तसा हा कट्टर कार्यकर्ता आहे. एखाद्या दिवस आई बापाला विसराल पण मला विसरणार नाही, एवढा कट्टर कार्यकर्ता ही आपला. ओ तात्या, आता सरळ सरळ सांगा की. ए काळजी नका करू, हे बिस्किट तुम्हाला बोकड खाऊ घालेल करदुरा तुडजीपर्यंत. अख्ख्या आयुष्यात आणि सगळ्या गावात सांगायचं खाऊ घातलं तात्यानं बोकड म्हणून. काय म्हणतो खरं का बिस्किट? पोट्यात जायचं, राजापाशी बोकड बांधलंय, ती बोकड घ्यायचं, अब्दुलकड जायचं, बारीक बारीक पीस करून आणायचे आणि ह्याला खाऊ घालायचं आणून इथं. ह्या तात्याच्या त्याला नुसतंच कामच सांगतो त्याला, त्याच्या दिवसा प्यायला दिले असते काय बी करत असते त्याला. मी पण बाद लय हुशार. आता हे 200ची 1 क्वार्टर पिऊन गेलो, क्वार्टर मध्ये गेली का बोकार हातानच बारीक बारीक खांड्या येतो. खा जानू खा, पकडायला येईपर्यंत खा, काळजी नको करू. का ए बबले, बेताने गिळ की जरा, अजून लई मटण शिल्लक आहे, सगळं तुलाच खायचंय. शिल्लक का? मग काय पूजा ठेवले का ते? घे घे, बिस्किट मागणार इथं, माझं मी संपवते पटकन. तू तर मला सांगत ना, मी जेवलीस ना उपाशीच आहे. बोकड निभारे, चवीला एकदम भारी. थांबा थांबा थांबा, कोणी जेवू नका. ओ तात्या, 1 नंबर मटण. 1 नंबर मटण झाले होय रे. दारू ढुसून तुला का कळतंय का नाही का खाऊ घालायचे? अहो तात्या कशाला मारताय त्यांना? काय 1 नंबर मटण बनवलं. त्याचं 1 नंबर झालंय. त्याला काळं बोकड मारून घरातून काळं कुत्रा आणून खाऊ घालले तुम्हाला.